हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि मी सुद्धा मजेत आहे. तर आज आहे संडे आणि 7 तारीख आहे, म्हणजे माझा CTETचा पेपर आहे आणि मी CTETच्या पेपरसाठी चालले. ॲक्च्युली माझं सेंटर खूप जवळ आलं. मी येवल्यात राहते आणि येवल्याच्याच एकदम जवळच्या कॉलेजला आले, म्हणजे रायत्यामध्ये बनकर पाटील म्हणून कॉलेज आहे. तर तिथे माझं सेंटर आलंय. म्हणजे सर्वांचा आम्ही जेवढ्यांनी सोबत फॉर्म भरला होता तेवढ्यांचे खूप लांब लांब गेले पेपर. इव्हन ओझर असेल, नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, देवळाली असेल, असे लांब लांब ठिकाणी गेलाय. पण मी खूप लकी आहे की माझा पेपर इथेच आलाय. म्हणजे फक्त 1 ते 1.5 किलोमीटर, 3 किलोमीटर, फक्त 3 किलोमीटर आहे रायत्यामध्ये माझा पेपर. तर मी तुम्हाला दाखवेलच किती गर्दी असते पेपरला. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि फक्त गर्दी दाखवू शकेल कारण हा CTETचा पेपर आहे. बाकी मी काहीच नाही दाखवणार. गर्दी दाखवेल आणि नंतर पेपर सुटल्यानंतर येताना मी तुम्हाला दाखवेल. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता मी सकाळी सकाळी चालली आहे. तर शौर्य कसा उभा राहिला आहे. ॲक्च्युली त्याला माझ्यासोबत यायचं आहे, पण काय आहे ना, मला त्याला घेऊन नाही जायचं. तो माझ्या मागे लागेल. मग तो बघा माझ्या वस्तूंचं कसं रिकामं करून ठेवतोय, सारे इकडे तिकडे टाकून देतोय. पिलू काय करतोय बच्चा? काय ते काय एची काय असं बाहेर काढायचं नसतं ना बाळा ते. इथे लावायचं. तू लाव ना. काकाचं नाहीये ते, आईचे. चला भेटू आता नंतर. तर आता मी निघाली आहे. मी घराच्या बाहेर येऊन उभी राहिली कारण शौर्याने बघितल्यावर तो मागे लागतो. त्यामुळे मी बाहेर येऊन उभी आहे. शुभम येताच आहे, पण तरीसुद्धा तो मागे लागला. आता तो बघा किती छान आई बस करतो. तर आता फायनली आम्ही निघालो आहे. पेन आणण्यासाठी मागे गेलो होतो, तिथून रिटर्न आलो आणि सेंटरवर जाण्यासाठी आम्ही निघालो. तर आता तुम्ही बघू शकता सेंटरवर आल्यानंतर किती गर्दी आहे. आणि ती गाड्यांची गर्दी होती. आतमध्ये आल्यानंतर हे विद्यार्थी सर्व पेपरसाठी आले आणि पेपर सुटल्यानंतर सर्व आपापल्या घरी निघाले होते. तर ही सर्व गर्दी जी आहे ती CTETच्या पेपरसाठी आलेली होती आणि मी पण निघाले. फायनली पेपर देऊन मी बाहेर आलेली होती आणि हा सर्व शूट घेतला. त्यानंतर मला घ्यायला आले शुभम. मग त्यांना मी दिसत नव्हते. त्यांनी मला कॉल केला, कुठे तू? तर मी हात केला. मग गाडीवर बसले आणि निघालो. तर मला पेपर छान गेला, पण माझे खूप क्वेश्चन सुटून गेले कारण आयडिया नव्हती किती वेळ लागेल. त्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट होता हा माझा. बघू किती मार्क्स मिळतात काय. मग त्यामुळे मी थोडीशी खुशच होते आणि आता सर्वजण घरी चालले होते. मी पण घरी चालली होती. तर आता मी काही सेकंदातच घरी जाणार होते आणि घरी गेल्यानंतर शौर्य बघा काय करत होता. डायरेक्ट दुसऱ्या गच्चीवर जाऊन बसलेला होता. त्याला घेतलं, घरामध्ये गेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.